शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून वेळापत्रकात बदल। 13 तारखेला होणारी सुनावणी आता उद्याच होणार। नबाम रेबिया प्रकरणाचा पुनर्विचार करायला सर्वोच्च न्यायालय तयार। 5 महिन्यानंतर 7 न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमोर उद्या सुनावणी। सुनील तटकरे आणि भरत गोगावलेमध्ये पुन्हा एकदा चर्चा। पालकमंत्रीपदाच्या तिढ्यावर तोडगा निघणार का? चर्चांना उधाण। अजित पवारांनी पीडीसीसीचं संचालकपद सोडलं। संचालकपदी पार्थ पवारांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा। अनेकांच्या मनात शंका आहे की आम्ही पुन्हा एकत्र येऊ, मात्र आम्ही परतीचे दोर कापले। जयंत पाटलांची मिश्किल टोलेबाजी। जालन्याच्या अंतरवाली सराटीत येत्या 14 तारखेला मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा। लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव एकवटणार। व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमावरून संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका, तर राऊतांच्या टीकेला उदय सामंतांचं जोरदार प्रत्युत्तर। पुण्यातील ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणी कोर्टाचे पुणे पोलिसांना खडे बोल, तर ललितचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेला 16 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी। मुंबईतील विक्रोळी परिसरात बॉम्बस्फोटातील आरोपी वाहिदच्या घरावर एनआयएचा छापा। 12 तासांनी अखेर पथक तपास करून रवाना। तपासात काहीही सापडलं नसल्याचा शेखचा दावा। शिर्डीत व्हीआयपी दर्शनासाठी नवीन नियमावली लागू। दर्शन पास किंवा आरतीचा पास घेताना आधार कार्ड बंधनकारक। दर्शन पासचा काळा बाजार रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय।